रामकृष्ण मंडळी युट्यूब चॅनल मध्ये म्हणजे सरचे स्वागत आहे। आज आपण चाललोय अश्वमेधा गोविंदा मित्र मंडळ सोबत। बघू शकता आज आपल्याला किती जण आले आणि आम्ही आता इथून निघणार आहे थोड्या वेळात। आता इथून आपले Elvis boy. A few moments later. दिवसभरामध्ये काय काय होते आपण तुम्हाला सांगण्यात येईल। असा हा एन्जॉय ना वर्षातून एकदाच भेटतो, पण मनाला आनंद देण्यासारखा हा एन्जॉय आहे। हा एन्जॉय तुम्ही भाई आपला एकदम खास मित्र आहे भाई, मित्राला फॉलो करा। काय मित्राचे मस्त व्हिडिओ असतात आपल्या। Few moments later. जवळपास 2 ते 3 महिने सराव करेल हे गोविंदाबद्दल आजच्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात। साहस, पराक्रम, शौर्य यांचा संगम म्हणजेच हे दरियाचे मनोरे। चौथा प्रमुख लागलाय। इतर गोविंदा बंधकांना विनंती करेल की आपण लांब उभं राहण्यापेक्षा जरा जवळ या। आपल्या कोणत्याही गोविंदाला कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये, दुखापत होता कामा नये याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे। श्री विज्ञानाचे आपले हे कोच आहेत आणि आपल्या कोचच्या बाजूला आपला टॉपर बसलाय। टॉपरला उचलणारा मेन पण बसलेला आहे। आणि आपले हे जो 2 महिन्याचा आपण प्रवास चाललेला, जो हंडीचा प्रवास आपण केला, ही जेवढी ही आपल्याला बारकी बारकी दिसतात, ह्या लोकांनी खूप मोठा रोल केला हा। म्हणजे धरण्यापासून ते कपडे आणण्यापासून, टी शर्टांचं मॅनेजमेंट करण्यापासून, जेवणाचं मॅनेजमेंट करण्यापासून, जरा एक मिनिट, जमण्याचे मॅनेजमेंट करण्यापासून ह्या लोकांनी खूप मोठा रोल केला आहे। आणि आपल्याला सांगण्यात एवढं आनंद होतं की हे जेवढे आपण जे ट्रॉफींचे क्षण बघतो, ह्या जेवढ्या ट्रॉफी आहेत, हे जेवढे ट्रॉफींचे कलेक्शन जमा आहेत, हे सगळे कलेक्शन जपून ठेवणं हे काम आपल्या कोचने केलेलं आहे। ह्या ट्रॉफींना कायला 3 वर्ष 4 वर्ष, ह्या ज्या पाठच्या आता 2 ट्रॉफी दिसतात आपल्याला, हे आपल्या आत्ताच्या 2025च्या गोविंदा पथकच्या आपल्या सीझनच्या ह्या 2 ट्रॉफी आहेत। आणि आपण हे विचारू आपल्या कोचला विचारूया की कसा आनंद वाटतो, काय वाटतं। आणि जे आता हा क्षण आहे, ह्या क्षणाला आपण ह्या टायमाला बाहेर असतो, ह्या टायमाला आपली प्रॅक्टिस चालू असते, कोचच्याकडे सिटी असते, आणि ह्या टायमाचा जो सीन आहे
तो न सांगण्यासारखा नाही, तरी पण आपण विचारूया आपल्या कोचला की काय वाटतंय. काय वाटतंय, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय आता. अभी काय बोलू तुम्हाला, नाही बिंदास हिंदी मध्ये बोल, चालेल. नहीं बोल पाएगा. अभी कैसे अभी सब लड़के लोग बोलते हैं ना, एक अभी इतना दर्द मतलब बोलते हैं ना रोना टाइप हो गया अभी इस टाइम. कि पहले 1 महीने से हमारे लड़के सब क्लोज थे. अभी ऐसा लग रहा है कि जैसे अभी ये टाइम होता था हमारा प्रैक्टिस करने का, तो ऐसा ग्राउंड अभी पूरा खाली दिख रहा है. सब लड़के अभी अपने अपने घर पे, जैसे 1 महीना तक सब लड़के एक साथ रहते थे, हर अलग अलग एरिया के लड़के रहते थे, सब साथ में रहते थे हमारे. अब कुछ अभी अजीब लग रहा है, रोने टाइप जैसा हो गया कि हमारा अभी ये जो सन था अभी वो खत्म हो गया है. सब अपने अपने घर पे हैं, तो थोड़ा मन को लग रहा है अभी. क्या बोलूं अभी आपको. आपल्या बाजूला सेकंड, फर्स्ट टॉपर आहे. आणि टॉपर टॉपर आहे. आपले टॉपर 3 तर आहेत, चलतोय. 3 जण आहेत. आणि आणि तुम्हाला सगळ्यात एक क्षण असा सांगण्याचा प्रयत्न करतो की हिला काल आणि परवा पण भिजली होती, काल पण भिजली होती, पण भिजून पण तिने जो आपले कालचे जे हे 2 ट्रॉफींचे आपले हे झालेले म्हणजे कॉम्पिटिशन झालेले ह्या 2 ट्रॉफी आहेत. आणि ह्या ट्रॉफ्या कमवण्यामागे आणि जे थर लावण्यामागे आपल्या कोचची पण जेवढी ही होती, ताकद होती, जी क्षमता केली आपल्या कोचनी, आणि तेवढी जिद्द दाखवायची आपल्या ह्या टॉपरने पण जेवढी जिद्द दाखवली, एवढं ताप असून पण ही तेवढ्या त्या ह्याच्याला चढली. ते कालचा जेवढा क्षण होता, जे वादळ वारा, जे पाऊस चालत होता, एवढा पाऊस, मुसळधार पाऊस होता, कंटिन्यू पाऊस होता, दिवसभर पाऊस होता. आणि त्या पावसामध्ये एवढंच ही बारकी चिमुकली चढली होती. आणि ह्या चिमुकलीला घेऊन जाणारा पण तो बाजूला आपल्या रोहन नाव आहे त्याचं. रोहन, काय वाटलेलं कालचा जो हे जे आपण ज्या 2 ट्रॉफी जितल्या आहेत, देशान कशी होती तुझ्यासाठी? मतलब ये अपन जो ट्रॉफी अपन लिए उस टाइम पे जो जितना टाइमर लगाया था अपन ने, वो टाइमर में अपन पहुंचने पर जब ये अपना अनाउंसमेंट हुआ अपना नाम, तो कैसा लगा था उस टाइम पे? 34 सेकंड में 8 ट्रॉफी, 34 सेकंड में 6 थर खाली उतरलं. 6 थर हा कॉम्पिटिशन मतलब मराठा वॉरियर्स दिवा ये इसके लिए जो पहले लगाएगा 6 थर वो ये था, उसमें सेकंड नहीं था, जो पहला थर लगाएगा ये ट्रॉफी मारला है. हा पण असंच मारला होता. हा पण ट्रॉफी, प्रत्येक ट्रॉफीचा एक वेगळा अनुभव आहे, वेगळी त्याची गोष्ट आहे. एवढा ट्रॉफी दादा की आपण ह्या ट्रॉफ्या एवढं कव्हर करता खूप टाइम जाईल, पण दादाने एवढ्या सगळ्या ट्रॉफ्या ना लय जपून ठेवल्या आहेत. या ट्रॉफी जपण्याच्या मागे पण खूप मोठा इतिहास आहे. आणि प्रत्येकच्या एक ट्रॉफीचा मागे प्रत्येक एका ट्रॉफीचा इतिहास आहे. त्याच्यामुळे त्याच्या पाठीमागे घेतलेली मेहनत, तेवढ्या दिवसांचा टाइम आणि प्लस आपल्या झोपेचा त्याग. हा माणूस सकाळी फर्स्ट करून येऊन संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता घरी यायचा. प्लस त्याच्यानंतर न झोपता न हे करता तसा तो ग्राउंडला जायचा. ग्राउंडवरची साफसफाई, सगळं साफसफाई करून फिरून आपल्या पोरांना फोन करून सगळ्यांना टायमाला बोलवणं, त्यांना समजून घेणं. जे वादावादी काय होतात ते वेगळी बात आहे, पण सगळं ॲडजस्टमेंट करून जो कालचा दहीहंडीचा क्षण होता, तो क्षण पूर्ण दिवसभर पावसामध्ये जाऊन आपला थर उभा राहतोय, कसा राहतोय, कोण काय कसं करतंय, खाण्याचा मॅनेजमेंट पासून तर राहण्याचं, संध्याकाळी रात्री पोरं घरी येईपर्यंत सगळं मॅनेजमेंट करून हा दिवस त्यांनी चांगला केलाय. आणि दादा खरंच खूप चांगला कालचा दिवस गेलेला. आणि पुढच्या